वडफळ येथे आदिमाता देवीची गुढीपाडवा यात्रा उत्साहात प्रारंभ। 5 दिवस भक्तिमय वातावरण, भाविकांची मोठी गर्दी। नवापूर तालुक्यातील वडफळ येथे प्राचीन आदिमाता देवीच्या मंदिरात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भव्य यात्रेला उत्साहात सुरुवात झाली। ही यात्रा तब्बल 5 दिवस चालणार असून महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेश राज्यामधून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावत आहेत। आदिमाता देवीचे मंदिर प्राचीन काळापासून परिसरातील प्रमुख श्रद्धास्थान मानले जाते। गुढीपाडव्याच्या निमित्ताने येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते। यावर्षीही यात्रेदरम्यान मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून देवीची विशेष पूजा, आरती, धार्मिक विधी व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। त्यामुळे संपूर्ण वडफळी गावात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे। यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समितीने विशेष नियोजन केले आहे। मंदिराचे अध्यक्ष अजित वडवी, उपाध्यक्ष गोपाल वडवी, सचिव किरण वडवी, धर्मसिंग वडवी, सहसचिव सुनील वडवी, खजिनदार सत्रपाल वडवी यांच्यासह सोनूदास वडवी, सुभाष वसावे, माजी सरपंच सत्यपाल वडवी, सुजित गावित, निर्मला वडवी, लक्ष्मी वडवी, सागर वडवी आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी यात्रास्थळी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून मंदिर ट्रस्टी व विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे तसेच पोलीस प्रशासन यांच्याकडून सतत नजर ठेवली जात आहे। तसेच संपूर्ण यात्रेचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात येत आहे, ज्यामुळे सुरक्षेची पातळी अधिक मजबूत करण्यात आली। शिवाय यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी 4 चाकी व दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा व अन्य आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। एकूणच वडफळी येथील आदिमाता देवीची यात्रा धार्मिक उत्साह, शिस्तबद्ध नियोजन व आधुनिक सुविधांच्या जोरावर यंदा विशेष ठरत आहे। पुढील काही दिवस हा भक्तिमय सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी जयस्वाणी, विसर।